नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण झटपट असे कैरीच्या चटणीचे 2 प्रकार बघणार आहोत. हे खायला खूप छान लागतात आणि करायलासुद्धा खूप सोपे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कैरीची चटणी बनवण्यासाठी इथं मी 2 कैऱ्या साल काढून बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत. तोतापुरी कैरी घेतलेली आहे, जास्त आंबट नसते. मी इथं मीडियम साईजचे 3 कांदे कापून घेतलेले आहेत. मी 2 प्रकारची कैरी चटणी बनवणार आहे. आता यामधली आपल्याला अर्धी कैरी सुरुवातीला वापरायची आहे. इथं मी अर्धी कैरी घेतलेली आहे. तर यामध्ये घालायचे आपल्याला 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, चवीपुरतं मीठ, इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ते घालायची आपल्याला. 6 ते 7 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत. तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आता यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. मी थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं जाडसर आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. अशा प्रकारे जाडसर काढून घेतलेलं आहे मी कैरी, मिरची आणि कोथिंबीर. आता यामध्ये घालायचं आपल्याला हे कापून घेतलेला यामधला अर्धा कांदा घालायचा आहे. कांदा घातल्यानंतर आपल्याला थोडंसं जाडसरच कांदा ठेवायचा आहे, थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. कांदा जर जाडसर राहिला तर चटणी खाताना खूप छान लागते. अशा प्रकारे मी चटणी करून घेतलेली आहे. कांदा थोडासा जाडसरच ठेवलेला आहे. आता आपल्याला ही चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. आता यावर आपल्याला तडका घालायचा आहे. इथं मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला मोहरी, जिरे, थोडासा कढीपत्ता घालायचा आपल्याला यामध्ये. आता यामध्ये तडका घालायचा आहे. तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, पण तडका घातल्यामुळं चवीला खूप छान लागते चटणी. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. पहिला प्रकार आपला चटणीचा तयार झालेला आहे. आता आपण दुसरा प्रकार बनवूया. मस्त झालेली आहे आपली चटणी. आता आपण दुसरा प्रकार चटणीचा बघणार आहोत. इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये घालायची आपल्याला राहिलेली शिल्लक कैरी, जी आपण सुरुवातीला अर्धी घातलेली होती, आता अर्धी घातलेली आहे. तर यामध्ये घालायच्यात आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 2 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये. आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर. अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. दुसरा प्रकार सुद्धा चटणीचा कांदासुद्धा मी थोडासा जाडसरच ठेवलेला आहे, म्हणजे खाताना खूप छान लागतो चटणीमध्ये. आता याला आपण तडका बनवून घेऊया. तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता. यामध्ये थोडीशी तुम्हाला आवडत असेल साखर किंवा गूळसुद्धा घालू शकता. 1 चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला मोहरी, जिरे, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे यामध्ये. आता ही गरमागरम फोडणी आपल्याला चटणीवर घालायची आहे. मस्त झालेली आहे चटणी, तुम्ही बघू शकता. दुसरा सुद्धा प्रकार आपला तयार झालेला आहे चटणीचा. खायला अप्रतिम लागते अशा प्रकारे केलेली चटणी. सध्या कैरीचं सीजन आहे, तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा.
तुम्ही बघू शकता झटपट अशा आपले 2 प्रकारच्या कैरीच्या चटण्या तयार झालेल्या आहेत. खायला खूप छान लागतात आणि करायलासुद्धा अगदी 5 ते 10 मिनटात तयार होतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. आपल्याला त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. काहीतरी आपल्याला चटपटीत काहीतरी खावं असं वाटतं. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.